मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेट टाइम फंक्शनची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर इथं तुम्हाला दिसू शकतं की टुडे नावाचं जे फंक्शन आहे ते आपल्याला काय देतं की ज्या दिवशी आपण हे वर्क करत आहोत किंवा ज्या दिवशी आपण हे फंक्शन यूज करणार आहोत तर त्या दिवशीची ती डेट देणार आहे. म्हणजे बेसिकली आजच्या दिवशीची डेट जी आहे ते टुडे नावाचं फंक्शन देतं. इज इक्वल टू टुडे मी इथं लिहिलेलं आहे आणि एम्प्टी ब्रॅकेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर आज जी डेट आहे ती डेट ते इथं देणार आहे. जसं की इथं 15 डिसेंबरच्या दिवशी मी लेक्चर रेकॉर्ड करत आहे तर त्या दिवशीची डेट जी आहे ती इथं आलेली आहे. आता समजा मी जर ही वर्कबुक दुसऱ्या दिवशी जर ओपन केली तर त्यावेळी ही डेट मला परत एकदा हे फंक्शन यूज करण्याची गरज पडणार नाही, तर ते ऑटोमॅटिकली अपडेट होत राहतं. तर हा या फंक्शनचा सर्वात मोठा यूज आहे की ही जी डेट आहे ती ऑटोमॅटिकली त्या दिवशी जी सिस्टीमची तुमची डेट असेल त्यानुसार ती अपडेट होत राहते. तर टुडे नावाचं फंक्शन काय करतं, रिटर्न्स अ टुडेज डेट इन दी डेट फॉर्मॅट. आणि इथून आपण काय करू शकतो, त्या डेटचं फॉर्मॅट जर शॉर्ट डेट म्हणाल तर इथं 15 डिसेंबर 2024. ओके. आता नाव फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. तर नाव फंक्शन काय देतं, तर आपल्याकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतं. एकतर आपल्याला डेट पण देतं आणि त्या दिवशीचं टायमिंग, त्यावेळीचं टायमिंग सुद्धा आपल्याला ते देतं. इज इक्वल टू नाव फंक्शन मी इथं यूज करतोय आणि ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की डेट पण आलेले आहे आणि त्याचबरोबर इथे टाइम सुद्धा आपल्याला भेटलेला आहे. आता आपल्याला डे, मंथ अँड इयर नावाचे फंक्शन्स काय असतात हे बघणार आहोत. तर डे फंक्शन काय करतं, तर इट रिटर्न्स द डे ऑफ द मंथ इन द न्यूमेरिक फॉर्मॅट. म्हणजे बेसिकली जे आपल्याकडे डेट असते त्या डेटमधला जो डे आहे तो ॲज अ आउटपुट म्हणून आपल्याला देतो. म्हणजे इज इक्वल टू डे नावाचं फंक्शन ज्यावेळी मी इथं यूज करतो आणि डेटचा रेफरन्स देतो, ब्रॅकेट कंप्लीट एंटर. तर इथे तुम्हाला दिसू शकतं की 15 जी आहे ती तारीख आहे डे, त्यामुळे इथे 15 जे आहे ते इथं आलेलं आहे. मी इथं ड्रॅग करतोय आणि इथे काय आपल्याला 10 आहे. ठीक आहे, 10 डिसेंबर, त्यामुळे इथे जो डे आलेला आहे तो 10 आलेला आहे. त्यानंतर मंथ नावाचं फंक्शन आहे. मंथ काय करतं, मंथ रिटर्न्स दी मंथ फ्रॉम दी युजर सप्लाइड डेट. म्हणजे जी डेट आहे त्याच्यातून काय करतं, एक्स्ट्रॅक्ट मंथ एक्स्ट्रॅक्ट करतं. म्हणजे इज इक्वल टू मंथ नावाचं फंक्शन मी लिहिलेलं आहे, रेफरन्स देतोय एम8 आणि एंटर. ओके. तर 12 आलेलं आहे, 12 म्हणजेच डिसेंबर. ओके. आणि त्याचबरोबर आपल्याकडे इयरचं पण फंक्शन आहे. तर इयरचं फंक्शन काय करतं, बेसिकली इट रिटर्न्स दी इयर फ्रॉम दी सप्लाइड डेट. आता इथून आपल्याला इयर जर एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, इज इक्वल टू इयर नावाचं फंक्शन मी यूज करणार आहे. सप्लाइड डेटचा रेफरन्स सिलेक्ट करणार आहे, ब्रॅकेट कंप्लीट, आणि इथे त्याचा इयर सुद्धा इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण डे, मंथ, इयर, टुडे अँड नाव असे 5 फंक्शन्स जे आहे ते यूज करू शकतो.